मिरजेत सामूहिक नमाज पठण करून मुस्लिम बांधवांची रमजान ईद साजरी। मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व राजकीय नेत्यांच्यासह जिल्हा प्रशासनाची हजेरी। मोठ्या आनंदमय वातावरणात रमजान ईद साजरी। मिरजेत शाही ईदगाह मैदानात रमजान ईद आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मिरजेतील विविध मशीद आणि शाही ईदगाह येथे सर्व मुस्लिम बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सामुदायिक नमाज पठण केले। यावेळी खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, नगरसेवक करण जामदार, नगरसेवक सागर वनखंडे, जुबेर चौधरी, दिगंबर जाधव यांच्यासह विविध पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। तसेच जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल किल्डा, महात्मा गांधी पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या। शाही ईदगाह या ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती। रमजान ईदची नमाज पठण निजामुद्दीन संदी यांनी तर प्रवचन मुफ्ती सुफियान आणि खुतबा पठण बुरानुद्दीन कथीब यांनी केले। शाही ईदगाह आणि जामा मस्जिद कमिटी अध्यक्ष मेहबूब अली मनेर यांच्या नेतृत्वाखाली ईदगाह कमिटीतर्फे सदस्यांनी योग्य नियोजन केले होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जागतिक शांतता प्रस्थापित व्हावी, भारतामध्ये मुस्लिम ऐक्य वाढावे अशी प्रार्थना करण्यात आली। यावेळी खासदार विशाल दादा पाटील तसेच जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। आज रमजान ईदच्या ह्या सणाच्या सर्वांना, सर्व सांगलीकरांना खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला सगळ्यांना ईद मुबारक। या सांगलीची परंपरा आहे, सर्व धर्म एकत्र येऊन सर्व सण साजरे करतात। दिवाळी जेवढ्या जोमाने साजरी होते त्याच जोमाने या ठिकाणी ईद ही साजरी होते, या ठिकाणी क्रिसमस ही साजरा होतो। हीच आपल्या सांगलीची खासियत आहे की सगळे धर्म, सगळे लोक एकत्र येऊन सण साजरे करतात। आज सकाळी सांगलीच्या ईदगाह मैदाना ठिकाणी सर्व धर्मियांच्या, मुस्लिम धर्मियांच्या प्रार्थना सभेनंतर त्यांची भेट घेऊन त्यांना वैयक्तिक शुभेच्छा दिल्या। आता मिरज येथे ईदगाह मैदानात सुद्धा आताच त्यांची नमाजाची वेळ संपलेली आणि लोक बाहेर येत असताना सगळ्यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा आज ईदच्या शुभेच्छा दिल्या। असंच आपण सांगलीकर सगळे एकमेकांच्या प्रेमात, एकामेकांच्या सुखात सहभाग घेऊन आपण आजच्या दिवशी शिरकुर्मा त्या लोकांचा पिऊन आज साजरा करावा। पुन्हा एकदा सर्वांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा। रमजान ईद आहे आणि आपल्याला दिसत आहे की आज मिरजच्या ईदगाहवर लोकांमध्ये उत्साह अत्यंत ओसंडून वाहत आहे। मी सर्व मुस्लिम बांधवांना मी ईदच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख आणि समृद्धी ही भरपूर प्रमाणामध्ये वाढो या मी आज शुभेच्छा देतो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातू। सर्व सांगली जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर या सणानिमित्ताने हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आज या ठिकाणी शाही ईदगाह मैदानावर दिसून आले। आज सकाळपासून नमाज पठण करण्यासाठी मिरज परिसरातील व ग्रामीण भागातील या नमाज पठणाकरता या ठिकाणी नागरिक येत होते। या नागरिकांना त्यांच्या नमाज पढण्याची व्यवस्था, त्याचबरोबर त्यांना वजूची पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर या ठिकाणी नमाज पठण करत असताना आमच्या या मस्जिदीतले इमाम, त्याचबरोबर आमचे खतीब यांनी या ठिकाणी देशामध्ये शांतता लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली। या सर्व कार्यामध्ये महापालिकेचं पण मोठं योगदान आहे या ठिकाणी। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने पण या ठिकाणी आम्हाला भरपूरशी मदत केली। त्यामुळे 30 ते 40 हजार ज्या पब्लिकने नमाज पठण करत असताना शांततेच्या माध्यमातून या ठिकाणी या शाही ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वांचं मी या ठिकाणी ज्या लोकांनी सहकार्य केलं, त्याचबरोबर आमचे पत्रकार बंधू वेळोवेळी ह्याची दखल घेतली, त्यामुळे सर्वांचं मी या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने, शाही ईदगाह जामा मस्जिद इंतजाम कमिटी पब्लिक ट्रस्टच्या वतीने सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो।